मॅडम, आज काय नवीन? मॅडम, बऱ्याच वेळेला आपण भरपूर खतं आपल्या पिकामध्ये वापरतो, पण म्हणावं तसं अपटेक त्या खतांचं पिकामध्ये होत नाही. तर त्यावेळेला काय करतो, आपण जीवाणू खतं वापरतो आणि ती जीवाणू खताच्या बाटल्यांवरती वेगवेगळ्या ब्रँडिंग लिहिलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे तिथं की बाबा एवढा एवढा काउंट त्या बाटलीवरती आहे हे दाखवलं जातं. पण आपल्याला माहिती आहे का नक्की तेवढा काउंट त्या बाटलीवरती असतो का? तर नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मी असा क्ल्यू सांगणार आहे आणि तो क्ल्यू जर जीवाणू खत वापरताना तुम्ही जर वापरला तर त्याचा रिझल्ट हा 100% तुम्हाला आपल्या पिकामध्ये दिसणार आहे. तो म्हणजे की आपण ज्या वेळेला जीवाणू खत देणार आहात तर त्यावेळेला आदल्या रात्री 1 लिटरची जी काही तुमची बाटली असेल जीवाणू खताची तर त्याच्यामध्ये 1 किलो गुळ तिथं आपल्याला मिक्सअप करून तो ठेवायचा आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला हे दोन्ही मिक्सअप करू तर त्यावेळेला ते फर्मेंटेशन त्याचं सुरू होतं. बऱ्याच वेळेला सूक्ष्म जीवाणू जे आहेत ते अ, आपले म्हणजे सुप्तावस्थेमध्ये असतात आणि ज्यावेळेला तुम्ही त्यांना खाद्य घालाल तर त्यावेळेला त्याचं मल्टिप्लिकेशन वाढतं, त्याचबरोबर त्यांची सक्रियता वाढते आणि त्यांचं ऍक्टिव्हेशन चांगलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही ते जीवाणू जे आहेत ते ड्रिंचिंग मधून किंवा ड्रिप मधून तुम्ही वापरले आपल्या पिकामध्ये तर त्याचा रिझल्ट हा 100% चांगला येतो. आणि हा असा क्ल्यू आहे की तो अगदी तुमचे सुप्त अवस्थेतले जीवाणू सुद्धा तिथं डबल मल्टिप्लिकेशन काम करतात. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी जीवाणू खत वापरताना हा जर फॉर्म्युला तिथं वापरला तर नक्की त्याचा रिझल्ट आपल्या पिकामध्ये खूप छान आणि सुंदर येतो.